नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जी परीक्षा आहे तुमच्या अंगणवाडी सुपरवायझर 14 तारखेला पेपर झालेला आहे आणि उद्यापासून परत सुरू होणार आहे 3 शिफ्ट मध्ये 22-23 तारखेला फर्स्ट शिफ्ट 9:30 ते 11:30 असणार आहे। 1.5 तासाचा पेपर असणार आहे। यामध्ये जो परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे, सेक्शन असेल किंवा सर्वात महत्त्वाचा बदल त्यांनी वेळेवरती म्हणजे परीक्षेच्या अगोदर निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे अशी पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना दिलेली आहे। त्यामुळे आपल्याला नेमका अटेम्प्ट किती करायचा आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत, जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त मार्क परीक्षेमध्ये 200 पैकी येणार आहेत आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परत जी जाहिरात येणार आहे 128 आणि अंतर्गत भरती 272 पदाकरिता नवीन रेग्युलर बॅच आयसीडीएस व संगणक विषयासहित सुरू झालेली आहे। यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही परीक्षा ही बॅच असणार आहे। याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो नंबर आहे 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचं आपण परीक्षेबद्दल चर्चा करत आहोत, निगेटिव्ह सिस्टीम अंगणवाडी सुपरवायझर 100 प्रश्न असणार आहेत तुमचे आणि 200 गुणाकरिता एक प्रश्न 2 गुणाकरिता असणार आहे। त्यामुळे थोडीशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे। प्रश्न सॉल्व करताना ओके 0.5 निगेटिव्ह सिस्टीम आहे। त्यामुळे जे आपले एकूण प्रश्न आहेत 100 आहेत, त्यामुळे आपल्याला किती प्रश्न सॉल्व करायचे आहेत। आता तुम्ही जर 80 प्रश्न सॉल्व केले तर किती होतात मार्क? 160 मार्क होतात आणि राहिले 20 मार्क, 20 प्रश्न राहिले तुमचे सॉल्व करायचे, बरोबर आहे। त्यामध्ये जर तुम्हाला 4 ते 5 प्रश्न 50-50% वाटत असतील म्हणजे दोन ऑप्शन आहेत 1 2 3 4, तुम्ही जर यामधील 3 आणि 4 ऑप्शन स्किप करत असाल म्हणजे स्किप होत आहे, फक्त 2 ऑप्शन मध्ये तुमचं कन्फ्युजन आहे, हे 1 का 2, तर यामध्ये तुम्ही थोडं शांतपणे विचार करायचा आहे। जे वाचलेलं आहे आठवत नाही, परंतु अंतर्मन काय म्हणते तुमचं किती नंबरचा पर्याय बरोबर असू शकतो। 50% असेल तर तुम्हाला प्रश्न स्किप करायचा नाही, कारण तुम्ही आतापर्यंत मेहनत घेतलेली आहे, 1 वर्ष 2 वर्ष झाली तयारी करताय आणि परीक्षेच्या अंतिम टप्प्यामध्ये 20 पैकी 5 जर प्रश्न तुमचे तळ्यात मळ्यात म्हणजे 50-50% जर असतील तर ते सॉल्व करायचे आहेत। म्हणजे यापैकी जर तुमचे 3 प्रश्न जर बरोबर आले, 2 जर चुकले तरी काही हरकत नाही, म्हणजे तुम्ही समान राहता, समानपेक्षा थोडे 1-2 मार्क तुम्हाला जास्त मिळणार आहेत। आणि राहिलेत वरचे, आता 80 मध्ये बघा काय करायचंय तुम्हाला, यामध्ये मराठीचा तर एकही प्रश्न स्किप करायचा नाहीये, कारण मराठी 10 मार्काला आहे, स्पेशल वगैरे नाही या ठिकाणी। 10च्या 10 टॉपिक आणि शब्दसंग्रहावरती प्रश्न असणार आहेत। तुम्हाला स्किप कुठं करायचं आहे, चान्स कुठं आहे, इंग्लिश, जर इंग्लिशचा जर तुमचा वीक असेल किंवा जीके मध्ये, आणि जो बुद्धिमत्तेचा जो टॉपिक आहे जास्तीत जास्त बुद्धिमत्तेचे विचारतात प्रश्न, 20 पैकी 17-18 बुद्धिमत्ता आहे, वरचे 2 ते 3 प्रश्न तुम्हाला गणितावरती विचारले जातात। त्यामुळे आउट ऑफ बुद्धिमत्ता सॉल्व करायचे आहेत। जीके मध्ये 20 पैकी तुम्ही 15 तरी प्रश्न सॉल्व करणे गरजेचे आहेत। ओके, बघा आपण यामध्ये परत एकदा डिटेल मध्ये बघूया मराठी, कारण तुम्हाला काही होऊन निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे मायनस करून किती मार्क आलेले पाहिजेत, 200 पैकी किती मार्क पाहिजे तुम्हाला, तुमच्याकडे 140 स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर 140 प्लस बोलतोय मी, परंतु तुमचं 140च्या जवळपास स्कोर असायला पाहिजे, जेणेकरून तुमचं अंतिम निवड यादी गुणवत्ता यादीमध्ये नाव येणार आहे आणि येणारच आहे असा कॉन्फिडन्स ठेवायचा आहे आणि परीक्षेला सामोरे जायचं आहे। ओके, झोप व्यवस्थित पूर्ण घ्यायची आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं, कारण तुम्ही वर्षभर झाले अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासाचं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे उद्याच्या परीक्षेमध्ये त्याचं फळ मिळणार आहे। त्याकरिता तुम्हाला अजिबात जास्त लोड नाही घ्यायचा, काही जर वाचायचं राहिलं असेल गोंधळून जाऊ नका। तुमचा आता मराठी आहे 10, त्यानंतर इंग्लिश प्रश्न, इंग्लिशचे 10 प्रश्न आहेत 20 गुणांकरिता, त्यानंतर जीके आहे 20, त्याचं परत सेक्शन वाईज आहे, हे तर तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे। त्यानंतर आयसीडीएस 20, कम्प्युटर
10, पोषण 10 आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न आहेत. ओके, बुद्धिमत्ता आणि गणिताचे. तर या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तरे बरोबर आली पाहिजेत आणि येतात. प्रश्न सोपे विचारले जातात, त्यामुळे तिथे स्किप करायचं नाही. इंग्लिशचे 7 ते 8 प्रश्न, 7 किमान 7 बोलत आहे. जास्तीत जास्त तुमच्या मनावर, तुमचं जर चांगलं स्ट्रॉंग असेल तर 7 प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्यानंतर जीकेचे 15. ठीक आहे, कारण तर काही क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स जर आला तर सॉल्व्ह करायचं नाही. साल जर विचारलं सुद्धा, उदाहरणार्थ दूध क्रांती किती टप्प्यामध्ये झाली किंवा कधी सुरू झाली, श्वेत क्रांती माहिती आपल्याला 1971, 72, 73 आणि 74 असे जर साल दिले, आपल्याला माहितच नाहीये 1971 सालात सुरू झालेली आहे, तर या ठिकाणी डोळे लावून उत्तर द्यायचं नाहीये, अजिबात नाही. कारण तुमचं निगेटिव्ह असल्यामुळे मायनस होणार आहेत मार्क. काळजी घ्यायची आहे एका प्रश्नाला, आणि प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे सर्वात महत्वाचं. आयसीडीएस तुमचा खूप छान अभ्यास झालेला आहे, त्याच्यावर जो टेक्निकल सब्जेक्ट आहे 20 पैकी 20 सॉल्व्ह करायचे आहे. ओके, कम्प्युटर 5 पर्यंत, त्यानंतर पोषण अभियान 7 ते 8 प्रश्न, गणिताचे सांगितलेले आहेत तुम्हाला. गणित आणि बुद्धिमत्ता 17 ते 18 प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुमचा एकंदरीत जो अटेम आहे किती पर्यंत असला पाहिजे, अटेम 85 पर्यंत. ओके, आता आपापल्या याच्यावरती डिपेंड आहे कोणाचा कोणता वीक पॉइंट, वीक सब्जेक्ट आहे ते तुम्हाला स्वतःलाच माहिती असणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती अगोदर आज वर्क करायचं आहे, अगोदर ठरवून घ्यायचं आहे आपल्याला किती अटेम्प्ट करायचं आहे आणि कोणत्या सब्जेक्टचे किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ते तुम्ही एकदा लिहून घ्यायचं आहे. आणि सेक्शन ए 45 मिनिटाचा आहे, 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. सेक्शन बी 45 मिनिटं 50 प्रश्न, हे माइंड मध्ये सेट करून घ्या. ओके, त्यानंतर दुसरं हे झालं संपूर्ण तुम्हाला माहिती काय किती किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 90 जरी अटेम्प्ट केला, तुमचा जर छान अभ्यास असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की जे मी सोडवतोय उत्तर ते जर बरोबर येत आहेत, तर 90 जरी सॉल्व्ह केला तरी चालेल. तुमच्या वेगवेगळ्या अभ्यासावरती किंवा तुमच्या स्ट्रॉंग पॉइंट वरती ते अवलंबून आहे. आता प्रश्नांचं स्वरूप बघा एक वेळेस, हे महत्वाचं आहे. अभ्यास कितीही जरी असला तरी हे समजून घेणे गरजेचं आहे. सिली मिस्टेक काय म्हणतोय आपण, सिली मिस्टेक झाली बाहेर आल्यानंतर हे चालणार नाही, कारण तुमचं कोणीही ऐकून घेणार नाही. माहित असून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री विचारलं किंवा द्विभाषिक राज्याची स्थापना कधी झाली, 1 नोव्हेंबर 1956 उत्तर असते. परंतु आपण काय करतो, 1 नंबरचा 1 मे 1960 ते महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे. त्यामुळे सोपे सोपे प्रश्न चुकवायचे नाहीत. यामध्ये अयोग्य नाही उद्याच्या परीक्षेकरिता हे महत्वाचं आहे. चुकीचे नाही, बघा अर्थ काय आहे, तर चुकीचे नाही, बरोबर नाही, अयोग्य आहे अशा स्वरूपात तुम्हाला जीके मध्ये किंवा मराठी असेल त्यामध्ये प्रश्न विचारले जातात. ओके, आता याचा अर्थ काय होतो बघा, अयोग्य नाही म्हणजे चुकीचं नाही म्हणजे बरोबर आहे, चुकीचे नाही म्हणजे बरोबर आहे, बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे, बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे. याच्यावरती तुम्हाला आता आजच्या दिवसाकरिता अभ्यास करायचा आहे. त्यानंतर अयोग्य आहे म्हणजे चुकीचं आहे. हे 4 जे दिलेले आहेत तुम्हाला, प्रश्नांचं स्वरूप कसं विचारलं जातं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, हे पाठ करून जायचं आहे, समजून घ्यायचं आहे. घाई गडबड असते परीक्षेच्या वेळेस, तुम्हाला टाइम कमी असतो, त्यामुळे आपलं विचलित होऊ शकते लक्ष. प्रश्नांचं जरी तुम्ही पाठांतर किंवा तुमचा खूप जवळचा किंवा सोपा प्रश्न जरी विचारला तरी या सिस्टीममुळे तुमचा प्रश्न चुकू शकतो. ओके, आणि आज तुम्हाला 8 ते सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 10 तासाचं मॅरेथॉन ठेवलेलं आहे. महामॅरेथॉन तुमच्याकरिता अंगणवाडी सुपरवायझर उद्याच्या परीक्षेकरिता डबल अकॅडमी तर्फे सर्व विद्यार्थिनींना परीक्षेकरिता ऑल दी बेस्ट, शुभेच्छा. छान पेपर सोडवा, कॉन्फिडेंटली जा, तुमचाच पेपर आहे आणि तुम्ही नक्कीच पास होणार आहात. ज्यांनी मेहनत घेतलेली आहे खरंच त्यांचा नक्की उद्याच्या परीक्षेमध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह येणार आहे. त्यासोबतच बघा, आता ज्या आता व्हिडिओ बघतायत त्यांच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे. 272 असेल अंतर्गत आणि 128 सरळ सेवेची परत एकदा जाहिरात येणाऱ्या 2 महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्याकरिता आयसीडीएस संगणक सर्व विषयासहित बॅच उपलब्ध झालेली आहे.
याकरिता आपल्याला अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, तसेच शेअर करायचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये.